व्हेरी गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये सर्व स्वस्त आणि मस्त असाल. तर गाईज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये, एक नवीन दिवसासोबत. तर गाईज तुम्ही 2 दिवसापूर्वी माझा ब्लॉग बघितला असेल. मी मुंबईला होतो, मुंबईवरून आलो. मी माझी इथली कामं होती, मुंबईवरून पण लेट आलो, त्यामुळे एक दिवस तर असाच गेला माझा ट्रॅव्हलिंग ह्याच्यामध्ये. आणि दुसरे दिवस थोडीफार कामं होती, त्यामुळे मी काय ब्लॉग अपडेट केला नाही. तर मी आज निघालो देवदर्शनाला गाईज. आज देवदर्शन निघाले तर बोललो माझ्या सर्व गाईज लोकांना दाखवतो की मी कुठं चाललोय, काय कसं काय. तर गाईज मी आता सकाळचे जवळपास 4:45 वाजलेत. आता निघालोय मी लोणावळ्यातून आणि आता मी चाललोय पुण्याला. पुण्यावरून 2 लोक आहेत अजून, त्यांना सुद्धा घ्यायचे आहे. तिथून मग पुढचा प्रवास चालू करणार आहे. तर कुठे जाणार आहे, काय जाणार आहे, कसं जाणार आहे, कुठे काय खाणार आहे, कसं जाणार आहे आम्ही, रोड रस्ता वगैरे सर्व तुम्हाला दाखवतो गाईज. आणि माझ्यासोबत तुम्हाला देखील मी देवीचे दर्शन करतो. तर चला गाईज, आता आपण लोणावळ्यातून निघालोय. पाहू शकता तुम्ही, हे आपलं मॅपले गार्डन. हे आता आपलं बाजूला लगेच 3rd पेट्रोल पंप. लोणावळ्यातले कार्यकर्त्यांना सर्वांना माहिती असेल की एक्झॅक्ट कुठं आहे मी. तर चला गाईज, आता भेटूया आपण पुढे पुण्यामध्ये पोहोचल्यावरती. किंवा मे बी काय इंटरेस्टिंग वाटलं मला रस्त्यात तुम्हाला दाखवूशी वाटलं ते सुद्धा दाखवून मी तुम्हाला. तर चला आता भेटूया पुढे. हे नेहमीप्रमाणे आपलं टोल नाका जाम लोणावळ्याचं बघू शकता. तर काहीच काय नाश्ता केला नव्हता, तर बोलू जरा बिस्किट खावा, टाइमपास काय रात्रीच्या टपऱ्या टपऱ्यात चालू असतात. जाऊन नाश्ता करूया, तो जरा हॅपी खाऊन घेतो नाही का. ते गाईज जस्ट आता पुण्यात पोहोचलोय मी. आता 2 जण येतात ते अजून, तर त्यांना पिकअप करायला आलोय. आता इथून पिकअप करून मग पुढे जाणार आहे. बघू शकता तुम्ही, मस्त असं मंदिर आहे इथं गणपतीचं. तर दाखवलं असतं पण सर्व काही बंद आहे. असं मंदिर आहे इथं गणपतीचं. तर चालतंय गाईज, आता पुढे गेल्यावरती भेटूया. तर गाईज बघू शकता, आता पुण्याचं हे CNG पंप आहे. मस्त CNG भरली इथं. आणि प्रेशर पण तुम्ही बघू शकता, प्रेशर पण एकदम मस्त होता, चांगला प्रेशर होता. तर गाईज बघू शकता तुम्ही, आता चाललो होतो मी. तर मध्ये जे काय दिसते ते सगळं दाखवणार तुम्हाला सांगितलं होतं. तर हा एक वडा होता, खूप मोठा असा वडा होता का काय नदी होती मलाच काय समजलं, पण छान होतं. वातावरण पण एकदम मस्त होतं एकदम. मग बोललो चला माझ्या गाईज लोकांना देखील दाखवतो मी. पुढे आता इथे एक नदी पण होती, खूप छान अशी नदी आहे, खूप मोठी. इजूनच वाटते मला असं वाटते पूर आला होता, कारण की खूप वरपर्यंत पाणी आलं होतं हे. त्याला आता कार्यकर्ता दमलाय. आता गाडी मी घेतो गाईज. तर गाडी मी घेतली चालवायला गाईज. थोडी कार्यकर्ता दमला होता त्यामुळं. तर हे गाईज तुम्ही बघू शकता, मी आता चाललो होतो थोडं देवदर्शनाला. तर इथलं मी एक स्पॉट बघितलं. इथं खूप असं बघा ना, खूप असं नुकसान झालेलं आहे. दाखवतो तुम्हाला मी बॅक कॅमेरानी. खूप डेंजर असं नुकसान झालेलं जवळपास. बघा ना, शेतीमध्ये पण पाणी गेलेलं आहे. हा एक पूल आहे, तो ही नदी आहे. बरंच पाणी फ्लोनी चाललेलं आहे. चला गाईज, आता बघूया आपण पुढे पुढे काय अजून काय झालेलं आहे त्याच्या गावातून झालेले दृश्य. काल म्हणजे एवढा पाऊस गेला, लोकांची शेती घर वगैरे वाहून गेले. तर बघूया आता पुढे अजून जाऊन अजून काय काय झालंय काय काय नाही. तर चला गाईज माझ्यासोबत पुढे बघूया आपण आता पुढे काय काय होतं ते. हे तर गाईज जस्ट मी आता लोकेशनला पोहोचलोय, बघू शकता तुम्ही. तर गाईज बघू शकता तुम्ही, खूप छान असं आमचं दर्शन झालं मस्तपैकी. तुम्हाला देखील व्हिडिओच्या माध्यमातून मी दर्शन करवतो मित्रांनो. तुम्ही देखील पाया पडून घ्या. खूप भारी असं वाटलं पण गाईज, खूप मस्त. तर गाईज दर्शन वगैरे झालं होतं मस्तपैकी. बाहेर आलो इथं येऊन थोडेफार फोटोज काढले.
फोटोज वगैरे काढले आणि आता म्हणलं तेच एक पुजारी आहेत का बाबा, त्यांच्या घरी जेवायला देखील जायचं होतं, तर त्यांच्याकडे जाऊन जेवण वगैरे करूया आणि त्यानंतर आपण थोडं मार्केटसुद्धा फिरूया. तर इथलं मार्केट आहे, छोटंसं मार्केट आहे तरी बऱ्यापैकी ठीक आहे, पण छान असं मार्केट आहे, छोटंच्या छोटं पण मस्त आहे खूप, गल्लीबोळे पण खूप छान आहे तिथले. तर इथलं थोडं मार्केट वगैरे फिरलो, बोललो आता चला निघूया आपण. तर गाईस बघू शकता तुम्ही, मी निघालो आहे आता, दर्शन वगैरे सगळं, जेवण वगैरे सगळं झालं, पण जाता पवनचक्की इतक्या दिसत होतं ना मला, कारण की मी येताना दुसऱ्या रूटने आलो होतो गाईस आणि जाताना दुसऱ्या रूटने चाललो आहे. तर इथे इतक्या मोठ्या मोठ्या पवनचक्क्या होत्या ना, काय माहिती आता का, म्हणजे इलेक्ट्रिसिटीसाठीच असेल, पण खूप खूप म्हणजे खूप मोठ्या मोठ्या होत्या आणि लाईनीने होत्या. त्यामुळे बोललो मी माझ्या गाईज लोकांना देखील दाखवतो पवनचक्की, खूप मोठ्या होत्या आणि खूप मस्त होत्या. तर चला आता मित्रांनो, आपण निघालो आहे आता परत बॅक टू होम, बॅक टू पवेलियन. तर चला मित्रांनो, आता फटाफट गाडी मारूया आणि फटाफट निघूया, कारण की पाऊस पण थांबला आहे त्यामुळे. तर हे गुड मॉर्निंग गाईज, मी काल अंबेजोगाई देवी मंदिरला गेलो होतो तिकडं. तर रात्री येताना मला खूप उशीर झाला आणि माझा मोबाईल पण स्विच ऑफ झाला. तर येताना मला काही रात्री शूट पण नाही करता आले आणि ट्रॅव्हलिंग पण एवढी लांबची होती की आम्ही वन डे लगेच रिटर्न आलो. खूप लांब होतं ते आणि रस्ता पण बरोबर नव्हता आणि मध्ये पूर वगैरे पण येत होते, म्हणजे आलंच होतं ऑलमोस्ट. मी दाखवलंच ते व्हिडिओमध्ये, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आज सकाळी मी हा ब्लॉग एंड करतोय, रात्री खूप उशीर झाला मला घरी यायला. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग मी आज सकाळी थांबवतोय. तर भेटूया आपण उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये, एक नवीन सुरुवातीसोबत. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय.